आज आपल्या सर्वांनी या राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर राज्य सरकार प्रचंड 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 अशा गोंधळात अडकलेलं आहे। आमच्या आता काही सभा बंद झाली, पूर्वी यायचे जरा सत्ता होती त्यावेळी, पण तुमच्यापैकी काही जणांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र असतील तर त्यांना सल्ला द्या। त्यात काय आश्चर्य, सत्तेच्या जवळ असतात त्यामुळे मंत्र्याला काही सुचतच नाही सगळं। त्या संदर्भात पहिली गोष्ट अशी आहे की सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनी मिळून एक अर्ज दिला सरकारला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं। ते म्हटले आम्ही राज्यात अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, पण तुमच्या 3 पक्षातले कुठले तरी 2 पक्ष एकमेकाशी भांडतात आणि आम्हाला ते काम करणं शक्य होत नाही। आमच्यावर दबाव येतो, आम्हाला उचलून घेऊन घेतलं जातं, आम्हाला मारहाण होते, आम्हाला धमक्या दिल्या जातात, आमच्याकडून खंडणी मागतात। आणि म्हणून तुम्ही काहीतरी आमच्या संरक्षणाची व्यवस्था करा, नाही तर 15 फेब्रुवारी नंतर आम्ही सगळं काम बंद करू। आता राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी बिघडलेली आहे ह्याचं हे दुसरं उदाहरण आहे। तिसरं उदाहरण, महाराष्ट्र सरकारने त्यांच्या बजेटच्या बाहेर जाऊन 1,60,000 कोटी रुपये जाहीर केले पुरवणी मागण्यात वगैरे वगैरे घोषणा सगळ्या। आता तुमच्यापैकी जर ओळखीचे कोण कॉन्ट्रॅक्ट असतील तर त्यांना माझा सल्ला सांगा। राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केले, बजेटच्या व्हाईट पुस्तकामध्ये, पुरवणी मागणीच्या व्हाईट पुस्तकामध्ये जेवढा आकडा असेल तेवढंच काम करा म्हणा। समजा 10 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, फार उत्साहानं 7-8 कोटीचं काम केलं तरी 20 कोटी असतील तर वरचे 7-8 कोटी मिळायला त्याला 2-3 वर्ष घासावी लागेल, कारण पैसेच नसतील सरकारकडे। निवडणुकीच्या नंतर येणारा अर्थमंत्री आणि सरकार याला ही मागची बिलं देता देता नाकीनऊ येणार आहे। म्हणून आपल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना सांगा, आता ते कॉन्ट्रॅक्टरनी कामं घेताना काहीतरी दिलेलं असेल ते बुडलंच, तो विषय संपला। पण त्याचबरोबर जेवढं बजेटच्या पुस्तकात आकडा दिलाय त्या आकडा म्हणा, नाहीतर मग कर्ज फेडत बसावं लागेल कुठल्या तरी बँकेचं। तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपला देश मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळी फक्त 56 लाख कोटी रुपयाच्या कर्जाचा होता, आज 205 लाख कोटीचं कर्ज आहे। घरी गेल्यावर तुमच्या लहान असेल त्याला जाऊन तुम्ही बेलाशक सांगा की तुझ्या डोक्यावर 1.5 रुपयाचं कर्ज आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनं, IMFने सांगितलेलं आहे की आता कर्ज काढायचं थांबवा, सारखी तुमची अवस्था होईल, कृपा करून थांबा। आणि या देशामध्ये गुंतवणूक तर वाढत नाही, मर्यादेपेक्षा जास्त वाढली नाही, रोजगार निर्माण होणार नाही, रोजगार झाला नाही तर संपत्ती नवी निर्माण होणार नाही, नवी संपत्ती निर्माण झाली नाही तर परतफेड कर्जाची कशी करणार। म्हणून कदाचित पुढच्या 3-4 वर्षात आपल्या देशाला देखील आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागेल। मी फार लांब भाषण करत नाही, पण माझा मुद्दा एवढाच, ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांनी या अनर्थ तयार करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे किंवा आपोआप व्हायला लागलेला आहे। आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जागरूकतेने सामान्य माणसाला अधिक जागरूक केलं पाहिजे, डोळस केलं पाहिजे, त्याला ही सगळी माहिती दिली पाहिजे। टेलिव्हिजनच्या पलीकडेही यूट्यूबचं एक जग आहे, ते बघायला प्रोत्साहन नव्या पिढीला आपण दिलं पाहिजे। त्या यूट्यूबवर अनेक लोक मतांतर जाहीर सांगत असतात, ती माहिती लोकांना, नव्या पिढीला जर मिळाली तर लोक त्यांचा ते निर्णय करतील। माझी आपणाला विनंती आहे की आपण शरद पाळण्याचा निर्धार केलाय। अशोक पवार साहेबांच्या मागं तुम्ही सगळ्यांनी ताकद उभी केलेली आहे। शेवटी न्याय कायम असतो, कधी अन्याय होत नाही, कायमचा न्याय असतो। अशोक बापूंनी जी तडफ दाखवली आहे, जो ठामपणा दाखवलेला आहे, त्यामुळं अशोक बापू हे किती एकनिष्ठपणाने शरद पवार साहेबांच्या मागे आहेत याचं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे।
महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, आज आमदार कमी असतील, परंतु महाराष्ट्रातलं जनमत मात्र शरद पवारांच्या बाजूने. आणि जोपर्यंत मतांची बँक कमी होत नाही तोपर्यंत राजकारणात घाबरायचं. आणि म्हणून तुम्ही योग्य दिशेनं काम करताय. आपला पक्ष बळकट करण्यासाठी अशोक बापूंनी जिल्ह्यातही वेळ द्यावा. तुम्ही तुमच्या या मतदारसंघाची काळजी सगळ्यांनी ताकदीनं घ्यावी. पवार साहेबांना साथ देण्यासाठी तुम्ही आजपर्यंत जो निर्धार दाखवलेला आहे, ठामपणा दाखवला आहे, त्याचं मी विशेष कौतुक करतो. पुन्हा कधीतरी जाहीर मेळाव्याला येईन, पण आज ना मध्येच ऑन द वे भेटावं अशी इच्छा झाली. अशोक बापू म्हणत होते मी चांगला मेळावा घेतो, गडबड नको करायला, पण मी म्हटलं नाही, आता जाता जाता मला भेटायचंच आहे. मग मेळावा घ्यायचा असेल, सभा घ्यायची असेल तर साहेबांना बोलून एखादी सभा आपण मोठी घेऊ, पण आत्ता मला जाऊन भेटायचं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आलो आहे. आज आपल्या सगळ्यांचं दर्शन यासाठी की तुम्ही ठाम काम करणारे, तत्वाच्या बाजूने राहणारी लोक आहात. अशा लोकांना मधून मधून भेटलं त्याला आम्ही सगळे आलो आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आमच्या शेवाळे बापूंचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष म्हणून आज जिल्ह्यात ते काम करतायत, तेही लांबून कुठून तरी इथं कार्यक्रमाला ह्या आजच्या आले. व्यासपीठावरील अशोक बापूंना साथ देणारे सगळेच पदाधिकारी